राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे। आज पुढे ढकलण्यात आलेल्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत। 2 डिसेंबरला नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं, मात्र 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या आणि त्यामुळे आज 23 नगर परिषदा आणि 143 सदस्य पदांच्या जागांसाठी मतदान पार पडेल। तर उद्या आजच्या मतदानासह 2 तारखेला झालेल्या निवडणुकांचा एकत्रित निकाल जाहीर होणार आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालावर असेल। आज नेमकं कुठे कुठे मतदान होणार आहे तर महाबळेश्वर, फलटण, मुखेड, धर्माबाद, नांदेड जिल्ह्यामधले मुखेड आणि धर्माबाद, तर लातूरमध्ये निलंगा, रेणापूर, फुलंब्रीमध्ये अर्थात छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा, हिंगोलीच्या बसमतमध्ये सुद्धा आज मतदान पार पडणार आहे। 23 नगराध्यक्ष आणि 143 सदस्य पदाच्या निवडणुका होत आहेत। अंजनगाव सुरजी सुद्धा आहे, अकोल्यातलं बाळापूर सुद्धा आहे जिथे आज मतदान पार पडणार आहे। 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान पार पडते। यवतमाळ जिल्ह्यातल्या यवतमाळमध्ये तर वाशिमच्या वाशिममध्ये मतदान पार पडणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजा इथे सुद्धा मतदान पार पडणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत बारामतीमधून जोडले गेलेले आहेत। आपण ज्ञानेश्वर यांच्याकडून या सगळ्याचा आढावा घेऊया। ज्ञानेश्वर, अगदी बरोबर आहे। बारामतीमध्ये मी सध्या आहे आणि बारामतीमध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। ज्या ठिकाणी पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, आत्ता बारामतीमधल्या मतदान केंद्रांवरती आपण आहोत आणि मतदानाची जी सगळी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे। 7:30 वाजता मतदान जे आहे ते या ठिकाणी सुरू होणार आहे आणि आज यासाठी सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। पुणे जिल्ह्यातलं सांगायला गेलं तर पुणे जिल्ह्यात आज बारामती आणि त्यासोबतच उरुळी देवाची या 2 ठिकाणी मतदान जे आहे ते पार पडणार आहे आणि त्यासाठी कशा पद्धतीनं सगळी तयारी सुरू आहे त्याचा आढावा आपण या मतदान केंद्रावरून घेणार आहोत। पुरुषांची स्वतंत्र रांग आणि त्यासोबतच महिलांची स्वतंत्र रांग या ठिकाणी केली जाणार आहे। त्यासोबतच आतमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्या ईव्हीएम मशीन आणि मॉकपोल जो आहे त्याची सगळी तयारी या ठिकाणी पूर्ण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि सगळे कर्मचारी जे आहेत ते कर्तव्य बजावण्यासाठी आपापल्या जबाबदारी वाटून दिलेल्या सगळ्या मतदान केंद्रांवरती पोहोचलेले आहेत आणि बरोबर 7:30 वाजता मतदानाला या ठिकाणी सुरुवात होईल। सगळेच कर्मचारी बारामती नगर परिषदेच्या साठी म्हणून जे वेगवेगळे मतदान केंद्र या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत त्या सगळ्या मतदान केंद्रांवरती मॉकपोलची तयारी या ठिकाणी सुरू करताना आपल्याला बघायला मिळतात आणि यासोबतच बारामतीचं जेव्हा आज मतदान होणार आहे तेव्हा नेमके बारामतीकर कोणाला पसंती देतात, खरं म्हणजे या ठिकाणी दोन्ही पवारांमध्ये तशी लढाई आहे आणि हे सगळं सुरू असताना यासोबत उरुळी देवाची या ठिकाणी देखील अशाच पद्धतीची जी तयारी आहे नगर परिषदेच्या आजच्या मतदानाच्या अनुषंगानं ती सुरू असल्याचं बघायला मिळतंय। मागच्या टप्प्यात ह्या 2 निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकललेल्या होत्या आणि त्याचं मतदान जे ते आज पार पडताना आपल्याला बघायला मिळतंय। उद्या या सगळ्या मतदानाची मतमोजणी जी आहे ती होणार आहे आणि या सगळ्या मतमोजणीच्या अनुषंगानं सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी जी आहे ती सुरू होईल अशा पद्धतीचं जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितलेलं आहे। मतदान केंद्रांमधला आत्ताचा आपण हा सगळा आढावा बघतो जिथे मॉकपोल जे आहे ते घेतलं जातं आणि जेव्हा मतदार या ठिकाणी येतील तेव्हा 7:30 वाजता प्रत्यक्ष मतदान त्यांना करता येईल याची सगळी जी तयारी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला दिसतं आहे। कर्मचारी असतील किंवा एकूणच पोलीस बंदोबस्त असेल तो त्या मतदान केंद्रांवरती तैनात असल्याचं आपण पाहतोय। सगळ्यात महत्त्वाचं सांगायला गेलं तर राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असलेली ही बारामती आणि याच बारामतीत कशा पद्धतीनं आज मतदार कौल देतात, जे उमेदवार आहेत त्यांचं भवितव्य जे आहे ते आज या ईव्हीएम मध्ये मतपेटीमध्ये बंद होणार आहे आणि बघावं लागणार आहे की आज दिवसभर कशा पद्धतीनं मतदान होत आहे, किती टक्के मतदान होत आहे आणि मतदार राजा कुणाला नेमका कौल देतोय। खरं आहे ज्ञानेश्वर, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या महत्त्वाच्या माहितीसाठी। यानंतर आपण जाऊया अंबरनाथमध्ये। अंबरनाथमधून आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, हा सगळा बारामतीचा आढावा आपण बघितला। अंबरनाथमध्ये काय परिस्थिती आहे, मतदान केंद्रांवर काय परिस्थिती आहे, प्रशासन सज्ज झालेलं आहे का?
नक्कीच विक्रांत, सकाळी 7 वाजता आता 7:30 वाजता मतदानाला अंबरनाथमध्ये सुरुवात झाली आहे. 18 दिवस मतदान जरी लांबलं असेल तरी आज मतदानाला सुरुवात होत आहे. पोलिसांची जी संख्या आहे, प्रत्येक बूथवर जे प्रत्येक केंद्रावर पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे. 1200 जास्त पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. तर 1061 जे आहे निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी आज ते असणार आहे कामाला. जरी आपलं अंबरनाथमध्ये जर बघितलं चित्र, तर महायुतीतील जे दोन्ही पक्ष आहेत, शिंदेची शिवसेना आणि भाजप, या दोघांमध्ये ही लढत असणार आहे. त्यामुळं आज जे मतदान होणार आहे, अद्याप तरी थंडीचे दिवस आहेत, तरी थंडीचं वातावरण असल्यामुळे अजून तरी मतदार राजा आहे तो घराच्या बाहेर निघालेला नाहीये. मात्र आता आज दिवसभरामध्ये किती टक्के मतदान होणार आणि त्या टक्क्यावरच कोण बाजी मारणार हे आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरं, धन्यवाद स्वप्नील दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.